उद्धव ठाकरे हुतात्मा चौकामध्ये पोहोचलेत अभिवादन करण्यासाठी। मागे मागे रे बाबा। थोडं मागे मागे थोडं मागे मोबाईल बेबे बाबा मागे घे ना मित्रा। मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। साहेब थोडी जागा द्या, साहेब थोडी जागा द्या। चला चला पुढे सर बोलणार का? मैंने वहाँ विधान भवन में मेरी बात माइक तक विशाल विशाल विधान भवन में मैंने विधान भवन मतलब वहाँ मीडिया के सामने बात रखी है। अभी वही दोहराने में कोई मतलब नहीं। जो भी कुछ है मैंने सारी बातें कही है। मैंने वो सारी बातें कही है। मी सगळं बोललेलो आहे पण त्यांनी किती प्रयत्न केले तरी मुंबई मराठी माणूस महाराष्ट्र हे नातं त्यांनी किती विष कालवलं तरी तोडू शकत नाहीत। उद्धव सर हिंदी में एक चीज है, महाराष्ट्र को लेकर जिस तरीके से बयान दिया जा रहा है सर भैया जी पाटिल है और उनके ऊपर राजद्रोह का गुना दाखिल होना चाहिए। ओके सर। भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। हुतात्मा स्मारकावर जाऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घोषणाबाजी केली। मुंबई आणि मराठी भाषा याबाबत संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मुंबईमध्ये एक वक्तव्य केलं होतं। त्याचेच हे पडसाद उमटताना दिसतात। भैयाजी जोशी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत याच आंदोलनासंदर्भातली माहिती देण्यासाठी। विशाल, कविता, भैयाजी जोशी यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलंय या वक्तव्यातून आता महाविकास आघाडी ही आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते। कुठेतरी मराठी माणसाला सातत्यानं डिवचलं जात आहे आणि त्यामुळेच महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे असतील, जयंत पाटील असतील, विजय वडेट्टीवार असतील हे थेट हुतात्मा चौका या ठिकाणी येऊन हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे। आणि मुंबई ही मराठी माणसाची आहे, तिला कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तर ती तुटली जाणार नाही आणि भैयाजी जोशी यांच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशा पद्धतीची मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। त्यामुळे ज्या पद्धतीनं हा मुद्दा आहे हा मुद्दा कुठेतरी आता महाविकास आघाडीनं पकडलेला आहे। त्यामुळे ज्या पद्धतीनं हा मुद्दा पुढे घेऊन महाविकास आघाडी जाते त्यामुळे कुठेतरी भाजपच्या अडचणी ज्या आहेत या आता होण्याची शक्यता आहे। कारण का ऐन अधिवेशनात अशा पद्धतीचा मुद्दा आणि थेट मराठी माणसाचा मुद्दा आलेला आहे। भैयाजी जोशी हे राष्ट्रीय RSSचे आहेत आणि त्या अनुषंगानं हे जे वक्तव्य केलेलं आहे याच अनुषंगानं महाविकास आघाडी जी आहे ती कुठेतरी आता भाजप आणि संघाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न जो आहे हा केला जातोय। दुसरीकडे महाविकास आघाडीकडनं याच मुद्द्याला धरून आज आक्रमक रूप जे आहे हे केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि दुसरीकडे आज थेट महाविकास आघाडीचे सर्वच नेते हे हुतात्मा चौकात येऊन हुतात्म्यांना अभिवादन जे ते त्यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे। कविता, धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।
आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेसंदर्भात जे वादग्रस्त वक्तव्य केले त्याचेच हे पडसाद उमटतात. मुंबईमध्ये आलेल्या प्रत्येकानं मराठी शिकलंच पाहिजे असं नाहीये, कारण मुंबईच्या अनेक भाषा आहेत. घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे असंही वक्तव्य भैयाजी जोशी यांनी केलं आणि त्यानंतर विरोधक आक्रमक झालेत. जोशींवर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी आता विरोधकांकडून केली जाते. तर हा संघाचा छुपा अजेंडा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान भाजपचे राम कदम यांनी मात्र जोशींच्या वक्तव्यानंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. जोशींचं वक्तव्य हे मोडून तोडून दाखवल्याचं राम कदम यांचं म्हणणं आहे.